जय हिंद मित्रांनो, कशा आहात? मजेत? व्हेरी गुड. मजेत राहायचंय, ठणठणीत राहायचंय, कारण येणारी पोलीस भरती आपलीच पोलीस भरती राहणार आहे लक्षात. प्रत्येकानं हाच निश्चय आपल्या डोक्यात ठेवायचा आहे. ठीक आहे? तेच काय आहे? येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किती पण जागा असो, काही जागा असो, आता तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, ग्राउंडची तयारी चालू आहे, परंतु आपल्याला एकदा तयारी करणं गरजेचं आहे. कारण आपण तहान लागल्यावर विहीर खोदू. बरेच विद्यार्थी म्हणतात, की ग्राउंड झाल्यावर बघू. असं कसं होईल? ग्राउंड झाल्यावर तुला मिळणारच किती वेळ आहे अभ्यासाला. लक्षात ठेव दादा. म्हणून ग्राउंड सोबत थेअरी पण करणं गरजेचं. त्याच सोबत जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत, 11वीला आहेत, 12वीला आहेत, फर्स्ट इयरला आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत, गावाकडे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक निवासी बॅच आपण चालू केलेली आहे. ठीक आहे. ही निवासी बॅच तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथे डबल स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही पूर्णपणे तुमच्यासाठी समर्पित करत आहोत. आता बघा, कुठं असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं तुम्ही ह्या मोबाईल नंबरवर टाकून विचारू शकतात. व्यवस्थितरित्या आपण तिथं सगळा स्टाफ मेंटेन आहे. इट क्लिअर? चलो. आता प्रश्नाकडे वळूया आपण. नेहमीसाठी आपला जो प्रश्न असतो तो म्हणजे पोलीस भरतीची क्यू आपण पाहणार आहोत. बघा, सिरीज आपण चालू केलेली आहे, हे तुम्हाला बोललेलं आहे. त्या सिरीजवर आपण काम करणार आहोत, प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे? बघा, आता हे झाले प्रश्नपत्रिका. ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भरतीच्या, तिथून हे प्रश्न काढलेले आहेत. आता एक एक प्रश्न आपण पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न बघा. धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. बघा, आता इथं असं म्हणलं जाईल, की इथं स्पर्धा लागलेली आहे. धावण्याची शर्यत लागलेली आहे. 3 पोट्टे आपले अमरच्या पुढे पळत आहेत, असं त्यांनी सांगितलंय. सगळं आपण इथं मांडणार आहोत. मांडल्यानंतर आपल्याला त्याचं करता येईल. स्वतःच उदाहरणार्थ बघा, अमरच्या पुढे 3 स्पर्धक आहे. आता बघा, हे समोर असं पकडूया, हे समोर आहे, पाठीमागे आहे, मागे आहे, मागे आहे. ठीक आहे? आता अमरच्या समोर बघा, अमर जिथं बसलेला आहे किंवा उभा आहे किंवा पळतो आहे, अमरच्या पुढे किती स्पर्धक आहेत? 3 स्पर्धक आहेत. 1, 2, 3 स्पर्धक आहेत. ठीक आहे? स्पर्धक आहेत. समीर हा अमरच्या मागे चौथा आहे. समीर हा अमरच्या मागे चौथा आहे. लक्षात यायला लागले? अमरच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे. अमरच्या मागे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? समीर आहे. समीर लक्षात घ्या, पाठीमागे. पुढे समीरचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. हा क्रमांक म्हणून ओळखा. याला व झालंय, क करायचं. क्रमांक आहे. ठीक आहे? क्रमांक आहे. तर समीरचा कितवा आहे? शेवटून दुसरा क्रमांक आहे. समीर दुसरा. पहिला, हा पहिला आणि हा दुसरा. लक्षात आलं? म्हणजेच आता टोटल किती झाले? 4, 5, 6, 7, 8, 9 स्पर्धक किती झाले? 9 स्पर्धक झाले. प्रश्न काय? चेक करा. पहिल्या व शेवटच्या स्पर्धकाच्या दरम्यान दरम्यान विचारण्यात दरम्यान किती स्पर्धक होते? तर सिंपल आहे दादा हो, सिंपल आहे. काय आहे दादूस? 9वा कॅन्सल, पहिला कॅन्सल, यांच्या दरम्यान किती आहेत ते चेक करायचंय. 9 आणि 1 जर सोडला तर उरतात 7 स्पर्धक आहेत. 9 पैकी 2 गेले, उरले किती? 7. लक्षात आलं? पर्याय क्रमांक 7 हे आहे. लक्षात घ्या दादांनो, हा झांगडगुत्ता जर आपल्याला सोडवायचा जर असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची आहे. लक्षात ठेवा. आपण आता काही दिवसांना म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण लगेच लाईव्ह लेक्चर चालू करणार आहेत रात्री 9 वाजता. लाईव्ह लेक्चर 9 वाजता पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीसाठी खास एकदम झालेल्या प्रश्नपत्रिका एकदम टापटिपपणे सोडून लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्ही रेकॉर्डेड आता जर चालू जरी असेल तरी मी याच्यासाठी सांगतोय, लाईव्ह लेक्चर आपण 9 वाजता भेटणार आहोत, हे लक्षात. जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दुसऱ्या आपण लक्षात आलं? चला, पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत आणि पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. हे पद्मा नाव आहे. पदगा झालंय, पद्मा आहे. पद्मा वाचायचंय, पद्मा वाचायचंय. पद्माचे मार्क, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. चला चेक करू आणि लिहू आता. काय 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 सांगितले आपण लिहू. बघा, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. ओके, राम इथं लिहू. राम इथं लिहितो. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. देऊन टाकायचं जास्तीचं चिन्ह. हे काय आहे? रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. जास्तचं चिन्ह आहे ते. ठीक आहे? बर, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत.
राणीचे मार्क हे रत्नापेक्षा कमी आहेत. कुणापेक्षा कमी आहेत? रत्नापेक्षा. कुणाचे मार्क? राणीचे. परंतु रत्ना जर इथं मांडली, राणीपेक्षा कमी आहेत, रत्ना इथं जर मांडली तर रत्ना आपल्याला माहित नाही ना रामच्या इकडे का इकडे, तर पुढच्या वाक्यावरून कळेल आपल्याला. वाक्य काय दिलंय? रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. कळालं आपल्याला, उत्तर देता येईल. बघा काय, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. हरकत नाही. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत म्हणजे रत्ना बरोबर. आपण इथं मांडली होती, इथून कट करणार, हिला हकलून देणार, इथं पाठवणार. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, रत्नाचे मार्क राणीपेक्षा पण जास्त आहेत. लक्षात घ्या. ओके. बर. पुढे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. पुन्हा एकदा तोच प्रश्न. पद्मा कुठं येणार आहे? पद्मा. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत म्हणजे रामपेक्षा जास्त लिहूयात सध्याच्या तुर्तास तरी. ठीक आहे. तुर्तास तरी आपल्याला माहित नाही ना नेमकं कुठे पुढे असू शकतं. रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहे. बघा, रत्नास पद्मापेक्षा जास्त मार्क आहेत. बघा, रत्ना इथं आहे, रत्नाला पद्मापेक्षा जास्त मार्क आहेत. मग आता इथं आपण हे दोन्ही पण मिटवणार. रत्नास पद्मापेक्षा जास्त मार्क आहेत, तर पद्मा लिहिणार. रामपेक्षा तर जास्तच आहे ना, तिथं आहे ना रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, पण खाली काय दिलंय? रत्नाचे पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत, रत्ना इथे आहे ना, रत्ना येत नाही. हरकत नाही. तर सर्वात कमी मार्क कोणाला आहेत? सर्वात कमी मार्क कोणाला आहेत? सर्वात कमी मार्क राणीला आहेत. कमी मार्क असणारी कोण आहे? कमी मार्क असणारी राणी आहे. लक्षात. समजलं का? कमी आहे राणी आहे. पर्याय क्रमांक 4 हा त्या प्रश्नाचा ह्या त्या प्रश्नाचा समजायलंय का? काय बोलतो हे समजायलंय का? यस, जरूर. दादूस एक लक्षात घे, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ह्या ट्रिक्स आहेत काही. आता समजा इथं ट्रिक्स नाही चालत, पण 90% प्रश्नांमध्ये त्या ट्रिक्स आपण शिकणार आहोत. तर अल्फाबेट आहे, जिथं नंबर सिरीज आहे, किंवा जिथं कॅलेंडर आहे, घड्याळ आहे, तिथं पण आपण शिकतो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस आहे का? प्रॅक्टिस आहे. थोडंसं इथं क्वेश्चन मार्कचा गडबड आहे, त्यामुळे हा प्रश्न नाही घेत, हा घेतो. आता बघा, 15, 16, 24, 51 क्वेश्चन मार्क असा प्रश्न आहे. सर्वात पहिले आपल्या टकुऱ्यात एक गोष्ट येत असते दादोस, की आपल्याला याचा डिफरन्स घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? डिफरन्स. घेऊन पाय, जमतंय का बघ मग, जमतंय का बघ मग. चला डिफरन्स घेऊन पाहू. तो पूर्ण सिरीज आपण इकडे लिहू म्हणजे लक्षात येईल. बघा काय दिलंय? 15, 16, 24, 51 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. पुढचं 240 आहे ते नंतर लिहू, पर्यंत आपल्याला जायचंय. डिफरन्स घ्या. हा डिफरन्स आला 1 चा, हा डिफरन्स आला 16 आणि 24 चा 8 चा. हा डिफरन्स आला. आता डिफरन्स काढत असताना तुम्ही वजाबाकी पण करू शकाल ना, हरकत नाही. वजाबाकी करत जा. वजाबाकी आलं घेतं, तर इथं मी जर घेतलं 27, 27 अधिक 24 झाले 51, तर डिफरन्स काय? पण आता ऑब्झर्वेशन करणं गरजेचं. तो फरक आलेला आहे, तो डिफरन्स आलाय ना दादोस. बघ रे दाद्या, 1, 8, 27 लगेच बघितल्या बघितल्या समजायला लागलं हे घनसंख्या आहे. कोणती घनसंख्या माहित नाही का? माहिती आहे ना. मग कोणती कोणती घनसंख्या आहे? 1 चा घन 8, 2 चा घन 27, 3 चा घन 3 चा घन नंतर काय झालं पाहिजे? 4 चा घन. 4 चौक 16, 16 चौक 64, 64. त्याचा अर्थ 64 51 मध्ये मिसळायचे. 64 अधिक 51, 4 आणि 1 5, 6 5 11, 115. तर 115 यायला पाहिजे. 115 म्हणजे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर पाहिजे. बघ दादूस, लक्षात ठेव, संख्या मालिका असो नाही तर अक्षर मालिका असो, सर्वात पहिले तुझं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन झालं की लगेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येईल, नाही तर काढता येणार नाही. लक्षात यायला लागले? चल मग पुढे सरकूया, पुढे सरकूया, पुढे सरकूया. सर्व मासे कासव आहेत. सर्व मासे कासव आहेत, काही मगर मासे आहेत. आता याला म्हणणार तर्क आणि अनुमान. चॅप्टरचं नाव काय आहे? तर्क आणि अनुमान. सिलॉजिझम, इंग्लिश मध्ये त्याला सिलॉजिझम म्हणतात. तर्क आणि अनुमान. यस, चॅप्टरचं नाव लिहून देतो, प्रकरणाचं नाव लिहून घेतो, तर्क आणि अनुमान. दादूस लक्षात घे, दादूस लक्षात घे. सगळे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत, एकूण एक प्रश्न घेणार आहोत. असा एकही प्रश्न सोडणार नाही की बाबा तो अवघड आहे मग आपण सोडून देतो. बोल नाही, जगातला कोणत्याही टॉप लेवलचा प्रश्न आपण सोडवायला तयार आहोत.
कारण माझ्या पाठीमागं तुमचं पाठबळ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कोणताही मी पार त्या लहान लेकरापासून ते टॉप आर्किटेक्ट पर्यंत बॅचेस बॅचेस पर्यंत टेन्शन घ्या काम नाही. पोलीस भरतीचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने काम माझं असणार. ठीक आहे, चला हरकत नाही. तर्क आणि अनुमान सर्व मासे कासव आहेत. बघा, सर्व जर आलं तर वर्तुळात वर्तुळ आहेत. बघा, जेवढे पण जगातले मासे आहेत ते काय आहेत? कासव आहेत, कासव. तुम्ही म्हणणार सर कसं शक्य आहे हो? दादा लक्षात दे. दादूस एक लक्षात घे, एक वाक्य वर लिहिलेलं असतं की खालील विधाने लक्षात घ्या. ऍक्च्युली यांनी थोडंसं इथं दिलेलं नसतं, आपल्याला गृहीत धरावं लागतं. हे विधाने जे आहेत ना, हे त्रिकालबाधित सत्य आहेत असं गृहीत धरा आणि दिलेल्या निष्कर्षावरून उत्तर काढा असं त्यांनी सांगितलेलं असतं. पण आपल्याला ही विधानं सत्य मानावं लागेल. चला, काय विधाने सत्य मानायचे आहेत बघा. सर्व मासे कासव आहेत, काही मगर मासे आहेत. मासे आहेत, काही मगर मासे आहेत, काही मगर मासे आहेत. बघा, मगर आहे, काही मगर मासे आहेत. ओके, आता मला सांगा तर मगरीचा हा तर काही मगर मासे आहेत आणि इथं कासव आहे. ह्या कासवचा आणि मगरीचा काही संबंध दर्शवलाय का रे विधानांमध्ये? नाही. जेव्हा विधानांमध्ये संबंध दर्शवला नसतो तेव्हा संबंध असू पण शकतो, नसू पण शकतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा मी चॅप्टर शिकवतो ना, डिटेल मध्ये शिकवतो त्यावेळेस तस एवढंच लक्षात ठेवा दादूस. असू पण शकतो, नसू पण शकतो. आणि जेव्हा असू पण शकतो आणि नसू पण शकतो ना, तेव्हा त्यांचा निष्कर्ष 99.99% देत नाही. लक्षात ठेवा. मग त्याच्यावरच तर निष्कर्ष विचारलाय त्यांनी. बघा, काही मगर कासव आहेत आहे, त्यानंतर कोणताही कासव मगर नाही, हे कारण मगर आणि कासव याच्यामध्ये ठामपणे असा काही संबंध दर्शवलेला नाहीये. डायग्राम वरून पण दिसेल. उदाहरणार्थ पहिलं निष्कर्ष, काही मगर कासव आहेत, काही मगर कासव आहेत. तुम्ही म्हणणार मास्तर हे आहे की हो इथं? हाय, बरोबर आहे. परंतु अजून एक डायग्राम निघू शकते, शक्यता आहे, मी ती काढलेली नाही. कोणती? समजून घ्या कोणती. सर्व मासे काय आहेत? कासव आहेत. सर्व मासे कासव आहेत, काही मासव मगर आहेत. मी असे डायग्राम काढू शकतो. म्हणणार सर कसं शक्य? कसं शक्य? अरे त्यांच्या दोघातला संबंध दिलेला पण नाहीये, म्हणजे असू पण शकतो आणि नसू पण शकतो. म्हणजे असू शकतो म्हणजे काय? काही मगर कासव आहेत असू शकतो, किंवा सर्वच मगर कासव आहेत असू शकतो, कारण त्यांचा ठामपणे संबंध दिलेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पहिला निष्कर्ष कॅन्सल होतो या डायग्राम मध्ये. हा निष्कर्ष, कोणत्याही कासव मगर नाही, कोणतेही कासव मगर नाही, कोणताच कासव मगर नाही असं दिलेलं आहे का? दिलेलं आहे का? एकही, म्हणजे थोडक्यात काय, एकही कासव मगर नाहीये. शक्य होईल का? कारण हे तर कनेक्टिव्हिटी आहेच ना. लक्षात आलं आहे? कोणताही कासव मगर नाही. अरे इथं पण आहे ना, बघा इथं आहे, बरोबर आहे, थोडंफार आहे, इथं आहे, थोडंफार आहे, इथं पण आहे, बरोबर आहे. मग ते पण येणार नाही. कोणी निष्कर्ष कॅन्सल, एकही नाही. समजलं? कोणताही कासव मगर नाही. चलो नेक्स्ट. आता पुढे टीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे. व त्यांच्या वयांची बेरीज, वयवारी चॅप्टर आहे, वयवारी चॅप्टर आहे. कसं करायचं ते सांगतो. आहे आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 5:9 दिलेलं आहे. वयाची बेरीज 46 वर्ष विचारलाय 5 वर्षांनी, हरकत नाही. काय वयांची बेरीज? दादांनो मला सांगा, कुणाचं वय विचारलंय? गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये मीनाचं वय काय? 5 आहे. बरं, आजच्या वयाचं गुणोत्तर बरं 5 दिलंय, म्हणजे मी काय करणार आहे, 5 वर लिहिणार. बरं, बेरीज दिल्यामुळे ह्या दोघांची बेरीज करणार, 5 आणि 1 9 किती झाले? 14, आणि गुणाकारामध्ये 42 टाकणार. ही बुस्टर ट्रिक्स आहे. कोणती ट्रिक्स आहे? बुस्टर ट्रिक्स. कोणती ट्रिक्स? बुस्टर. डायरेक्ट तुम्ही काढू शकतात मीना. आता बघा, एक्स वगैरे मानायची गरज नाहीये. काही लोक एक्स वगैरे मानतील, मानायची गरज नाही या प्रश्नात. 14 1 14, 14 त्रिक 5 त्रिक 15, हे आजचं वय आलं 15 वर्ष. कधीच विचारलंय? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी असणारे वय, 5 वर्ष बरोबर 15 अधिक 5 किती झालं रे? 20 वर्ष.
20 वर्ष. लक्षात आलं? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं. समजा लागले काय चाललंय काय नाही आहे की नाही. बघा अशाच पद्धतीने आपण प्रश्न कंटिन्यू करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. वेळोवेळी या चॅनलवर व्हिजिट करावं लागणार आहे. त्याच सोबत मला काही अडचण आली, नवीन नवीन जर आले तुमच्याकडे समजा उदाहरणार्थ, तर नवीन 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 गणितावर तुम्ही काय करू शकतात, त्या गणिताचे प्रश्न मला पाठवू शकतात. कुठं पाठवणार तुम्ही? तर ह्या नंबरवर पाठवा 8275237849. विथ तुमचं नाव पाठवणार. ठीक आहे. चला मी रजा घेतो, इथे थांबतो. आणि नक्की तुम्ही ऑफलाईन ज्या बॅचेस करणार आहात तुम्ही ऑफलाईन बॅचेस साठी या. नंतर तुमचं तिथे एकही रुपया वाया जाणार नाही. सुरुवातीची बॅच आपण 3 आहे, त्यानंतर बॅचेसचा कालावधी मोठा असू शकतो, पण आता पोलीस भरती आल्यामुळे ठेवलेला आहे. उत्कृष्ट असं तुम्हाला शिक्षण भेटणार आहे. रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निवासी पोलीस भरती बॅच. आलं लक्षात? चला थांबू इथं. जय हिंद.